नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला लास्ट चॅप्टर बघायचं आहे, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट, आणि त्यालाच आपण स्पेशल मटेरियल असं म्हणतो. मायक्रो इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आणि स्पेशल मटेरियल. ठीक आहे. सो यामध्ये फर्स्ट टर्म येते बघा, फोटो इमिशन. त्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट सुद्धा म्हणतात. तर फोटो इलेक्ट्रिक इमिशन म्हणजेच काय, की ज्यावेळेस आपण सोर्स ऑफ लाईट, म्हणजे सोर्स ऑफ लाईट हा कुठल्याही स्वरूपात असू शकतो, जो की आपला सनरेज सुद्धा असेल. ठीक आहे. तर हे सनरेज ज्यावेळेस आपण एखाद्या मेटल सरफेसवर किंवा मटेरियलवर ज्यावेळेस इन्सिडेंट करतो, त्यावेळेस त्यातले इलेक्ट्रॉन हे काय करतात, त्या सरफेसला तिथून म्हणजेच लिव्ह करतात. राईट. सो जे लिव्ह करतात ते इलेक्ट्रॉन, तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो फोटो एमिशन. सो 1887 आणि 1905 मध्ये त्यांना व्हेरियस ऑब्झर्वेशन त्यांना दिसून आले. पहिला होता की ज्यावेळेस तुम्ही फोटो इलेक्ट्रिक एमिशन, म्हणजे हे प्रोपोर्शनल असतं इंटेन्सिटी ऑफ लाईट, जेवढे तुम्ही लाईट टाकले त्या मटेरियलवर, त्या पद्धतीमध्ये काय होईल, फोटो इलेक्ट्रॉन इमिशन काय होईल, जास्त प्रमाणात तयार होईल. पण त्यांची जी व्हेलॉसिटी आहे इमिटेड इलेक्ट्रॉनची, ही काही इंटेन्सिटी ऑफ लाईटवर डिपेंड नसते. ठीक आहे. त्यानंतर यांची जी जी फोटो इलेक्ट्रॉन आपण जे इमिशन होतंय, हे ड्यू टू काय होत, कशामुळे होतंय, सोर्स ऑफ लाईटमुळे. तर याच्यामुळे याची वेव्हलेंथ ही काय होते, समवॉट इन्क्रीज होते आणि डिक्रीज होते. ठीक आहे. सो फोटो इमिसिव्ह मटेरियल. सो फोटो इमिसिव्ह कोणत्या प्रकारचं मटेरियल आपण वापरायचं, तर सगळ्यात पहिले झिंक नावाचं मटेरियल वापरण्यात आलं. बट त्याच वेळेस अल्कली मेटल म्हणून वापर करण्यात आला, म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इमिशन हे झिंक म्हणून वापरण्यात आलं आणि फोटो इमिटर म्हणून हा अल्कली मेटल वापरण्यात आला. ठीक आहे. सो यामध्ये काय आहे की सेन्सिटिव्हिटी आपल्याला अल्कली मेटलची इन्क्रीज होते बाय द फॅक्टर ऑफ 10 बाय इंट्रोड्युसिंग अ हायड्रोजन गॅस. ठीक आहे. सो ह्या हायड्रोजन गॅसमुळे होतं काय की कॅथोड सरफेस कंटेन सम अल्कली मेटल. ह्या कॅथोड मध्येच अल्कली मेटल हायड्राइड आहे, आणि सो त्याच्यामुळे काय होईल, सेन्सिटिव्हिटी रिड्यूस होते. आणि इफ द मेटल गेट कन्वर्टेड इनटू व्हॉट, हायड्राइड, म्हणजे सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिक तो हायड्राइड मध्ये कन्वर्ट होतो. आणि पोटॅशियम हायड्राइड कॅथोड ॲज अ पीक टू द रिस्पॉन्स ऑफ द लेंथ ऑफ 4400 अँगस्ट्रॉम. एचा अर्थ होतो अँगस्ट्रॉम. ठीक आहे. ही एक वेव्हलेंथच्या स्वरूपात आपण मेजर करतोय. ठीक आहे. सो काही फॅक्टर आहे ह्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॅथोड मध्ये. तर पहिला फॅक्टर जो तुमचा हा 3 महत्वाचे इम्पॉर्टन्स आहे. बेस मटेरियल यूज फॉर कॅथोड, नंतर थिकनेस आणि लेवल ऑफ इम्प्युरिटी. नेक्स्ट पॉइंट आहे, दॅट इज अ पॅरामीटर यूज फॉर कंपॅरिझन ऑफ कॅथोड. तर यामध्ये एक 5 प्रकारचे पॅरामीटर वापरले जातात. फर्स्ट आहे थ्रेशोल्ड वेव्हलेंथ, सेकंड सेन्सिटिव्हिटी, देन क्वांटम इफिशियन्सी, डार्क करंट अँड करंट आउटपुट. ओके. सो आता आपण वन बाय वन बघूया. फर्स्ट आपल्याला बघायचं आहे डार्क करंट. जर आपल्याला माहिती आहे बघा, डार्क करंट इज नथिंग बट व्हॉट, की ज्यावेळेस तुमचा लाईट हा अपसेन्स असेल आणि त्यावेळेस तुमचा करंट जर फ्लो होत असेल, म्हणजे आपण जर सोर्स ऑफ लाईट टाकलाच नाही तरी त्याचा करंट जर फ्लो होत असेल, तर त्याला आपण म्हणतो डार्क करंट. ठीक आहे. सो आयडियली याची व्हॅल्यू 0 असते, बट प्रॅक्टिकली ही काय फार स्मॉल आहे, म्हणजे 0 पेक्षा पण आणखी काय असू शकते, म्हणजेच मायनसच्या स्वरूपात असू शकते. ठीक आहे. म्हणजे फार रेअर असतो डार्क करंट. देन त्यानंतर फोटो इलेक्ट्रॉन किंवा फोटो कॅथोडिक इमेट्स हा 100 इलेक्ट्रॉन पर सेंटीमीटर ह्या एरियाने इमिट होतो. बट त्याच वेळेस त्याच्यासाठी करंट हा 10⁻⁻17, म्हणजे फारच कमी येतो. 10⁻⁻17 अँपियर पर सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे निग्लिजिबल असते. म्हणजे प्रॅक्टिकल जी व्हॅल्यू त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे स्मॉल, तर ही इथं प्रूफ होते. सेकंड आहे सेन्सिटिव्हिटी. तर सेन्सिटिव्हिटी ही डिफाईन करण्यासाठी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय व्हॉट, ल्युमेन इट्स इंटेन्सिटी. ल्युमेन म्हणजेच एक व्हाईट कलर असतो. ठीक आहे. सो त्याला आपण इलेक्ट्रॉन एमिटेड पर युनिट ल्युमेन इंटेन्सिटी असं म्हणतो. आणि सेन्सिटिव्हिटी ही मेजर केली जाते मायक्रो अँपियर पर ल्युमेन मध्ये. मायक्रो म्हणजे 10⁻⁻6. ल्युमेन ही व्हाईट लाईटची रिप्रेझेंट केलं जातं, लुमिनस सुद्धा असं म्हणतो. ठीक आहे. आफ्टर दॅट स्पेक्ट्रल रिस्पॉन्स ऑफ फोटोज इमिसिव्ह मटेरियल हा क्लोज असतो टू द व्हॉट,
ह्युमनाइज, आपल्यासाठी तो काय असतो, हा क्लोजर असतो फोटो इमिसिव्ह मटेरियल. ठीक आहे. आफ्टर दॅट क्वांटम इफिशियन्सी. क्वांटम इफिशियन्सी म्हणजेच की इलेक्ट्रॉन इमिटेड फ्रॉम द फोटो इमिसिव्ह सरफेस ऑट स्पेसिफिक वेवलेंथ पर युनिट इट्स इन्सिडंट फोटॉन. पर युनिट इन्सिडंट फोटॉन आहे, बट इन्सिडंट फोटॉनच्या आधी काय आहे की मीन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इमिटेड बाय फोटो इमेसिव्ह सरफेस. ठीक आहे, डिवाइडेड बाय इट्स इन्सिडंट फोटॉन. आणि क्वांटम इफिशियन्सी ही क्वांटम इल्ड मध्ये आणि आयडियली 100% असते, बट प्रॅक्टिकली काय असते, फार कमी असते. त्यानंतर आहे थ्रेशोल्ड वेवलेंथ. थ्रेशोल्ड वेवलेंथ म्हणजे की वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट रेडिएशन ऍट विच द सरफेस विल स्टॉप इमिटिंग द फोटॉन. म्हणजेच अशा वेळेस तुम्ही लाईट किती जरी टाकला तरी त्यातून कुठल्याच प्रकारचा करंट फ्लो होत नाही, तर ती प्रोसेस म्हणजेच तुमची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ही रिप्रेझेंट केली जाते म्यू नॉटनी. ठीक आहे. सो व्हेरियस फोटो इमिसिव्ह मटेरियल आहे, लाईक सिल्वर, ऑक्सिजन, कॅल्शियम, अँटीमनी कॅल्शियम हे मटेरियल आहे सम इम्पॉर्टंट. नंतर आहे बिस्मथ, सिल्वर, ऑक्सिजन, कॅल्शियम. नंतर मल्टी अल्कली फोटो कॅथोड्स. आता हे आपल्याला वन बाय वन बघायचे आहे की सिल्वर, ऑक्सिजन, कॅल्शियम मध्ये काय असतं, देन अँटीमनी कॅल्शियम मध्ये, बिस्मथ मध्ये, मल्टी अल्कली मध्ये काय असतं. ठीक आहे. सो फर्स्ट टाइप इज दॅट इज अ सिल्वर, ऑक्सिजन, कॅल्शियम. तर सिल्वर, ऑक्सिजन, कॅल्शियम हा कमर्शियली प्रोड्यूस होणारा फोटो कॅथोड आहे आणि याचं मॉलिक्युलर म्हणजेच केमिकल नेम AgOCS. Ag सिल्वर, ऑक्सिजन O, देन कॅल्शियम कॅथोड दॅट इज Ca. ठीक आहे. महत्वाची कॅरेक्टरिस्टिक्स, इम्पॉर्टंट फॅक्टर काय की लो सेन्सिटिव्हिटी आहे. नंतर हा व्हिजिबल रेंज साठी आणि इन्फ्रारेड साठी आपण वापरू शकतो. नंतर हा डिटेक्शन साठी वापरला जातो फॉर लॉंग वेवलेंथ दॅट इज बियॉन्ड 12,000 अँगस्ट्रॉम पर्यंत. नंतर डार्क करंट हा याच्यामध्ये जास्त असतो, बट रूम टेम्परेचरला. ठीक आहे. रूम टेम्परेचर म्हणजे नॉर्मल टेम्परेचर. द स्पेक्ट्रल रिस्पॉन्स ऑफ मटेरियल इज क्लोज दॅट टू द लाईट प्रोड्यूस बाय द टंगस्टन लॅम्प. टंगस्टन हे एलिमेंट आपण लाईट मध्ये वापरतो. ठीक आहे. आफ्टर दॅट द कॅथोड कॅन बी यूज फॉर अ टेम्परेचर अप टू 100 डिग्री सेल्सिअस. याचं हे टेम्परेचर रेंज सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर आहे बघा अँटीमनी कॅल्शियम कॅथोड. तर अँटीमनी कॅल्शियम कॅथोडचं केमिकल नेम CS3SB आणि हा 1936 ला गोर्लिक अल्कली मेटल म्हणून सनी वापरण्यात आला. आणि हा म्हणजेच मोस्ट कॉमनली यूज कॅथोड आहे. आणि सम इम्पॉर्टंट फीचर ऑफ अँटीमनीज आर दिस इज अ मोस्ट वाइडली यूज cathode material. Second, it is probably most important cathode material. And then this cathode is a sensitive for various wavelength and highest quantum efficiency आहे. नंतर peak quantum efficiency त्याची 30% आहे. Sensitivity of this cathode is increases with introducing the oxygen into the tube. म्हणजे ऑक्सिजन जर आपण इंट्रोड्यूस केला त्यावेळेस याची सेन्सिटिव्हिटी काय होते, वाढते. अँड देन नॉन oxidized antimony calcium cathode has very low dark current at room temperature. Then third one is bismuth, silver, oxygen, calcium cathode. याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट फीचर आहे, स्पेशल 3 फीचर आहे की याच्यामध्ये हा ह्युमनाइजच्या फार क्लोज असतो स्पेक्ट्रल रिस्पॉन्स साठी. देन सेकंड, हा डार्क करंट याच्यामध्ये ऍट रूम टेम्परेचर हा जास्त आहे CS3SB पेक्षा. म्हणजे याच्या आधीचा जो आपण बघितला अँटीमनी कॅल्शियम कॅथोड त्याच्यापेक्षा याच्यामध्ये जास्त असतो, बट लेस दॅन Ag म्हणजेच सिल्वर, ऑक्सिजन, कॅल्शियम कॅथोड. ठीक आहे. आणि थर्ड आहे जो की दिस कॅथोड कॅन प्रोड्यूस द फॉलोइंग डिफरंट मेथड्स. बट बिस्मथच्या नंतरचा आपला फोर्थ पॉइंट जो होता दॅट इज अ मल्टी अल्कली फोटो कॅथोड. ठीक आहे. सो याचं केमिकल नेम आपण घेतो दॅट इज Na2KSB. सो याच्यामध्ये याचं टेम्परेचर आहे 150 डिग्री सेल्सिअस आणि पहिल्याचं टेम्परेचर किती होतं, 100 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर याच्यामध्ये लो थर्मल इमिशन आहे, लो डार्क करंट आहे, मॉडरेट क्वांटम इफिशियन्सी. म्हणजे यामध्ये सगळे जे कंटेंट आहे हे चांगल्या स्वरूपात आहे. आफ्टर दॅट K2CSSB कॅथोड. तर याच्यामध्ये हाय ब्लू सेन्सिटिव्हिटी आहे, हाय पीक क्वांटम इफिशियन्सी आहे, डार्क करंट इज व्हेरी लो. म्हणजे हा यामध्ये पण सुद्धा काय चांगले फीचर आहे. तर तुम्ही मल्टी अल्कली फोटो कॅथोड आहे तर याच्यामध्ये 2 प्रकार येतात, एक Na2KSB आणि देन K2CSC5SB. ठीक आहे. सो हे 2 एलिमेंट आपण यामध्ये कन्सिडर करतो. नंतर बघा दॅट इज
इलेक्ट्रोल्युमिनिसेन्स. इलेक्ट्रोल्युमिनिसेन्स ऍक्च्युली काय आहे की एक्साइटेड पार्टिकल हे काय करता, इमिट करता एनर्जी, आणि त्या एक्साइटेड इलेक्ट्रॉन्समुळे जेव्हा त्या पार्टिकलमुळे जी एनर्जी क्रिएट होते त्याला आपण म्हणतो लुमिसेन्स. म्हणजे हे जे लुमिसेन्स आहे याचा आपल्याला अर्थ होतो की एक्साइटेड पार्टिकल. ठीक आहे. सो इट इमिट द एनर्जी कॉल्ड एज लुमिसेन्स. बट इलेक्ट्रोलुमिसेन्स म्हणजेच काय की हे पार्टिकल एनर्जी ही इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्ममध्ये असते, किंवा इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे जी एनर्जी इमिट करतात त्याआधी आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काय करत जाते, त्याकडून ती एनर्जी गेन करतात, म्हणून याला इलेक्ट्रोलुमिनिसेन्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो काही बेसिक प्रोसेस आहे याच्यामध्ये इलेक्ट्रोलुमिनिसेन्सच्या, की हा एक सेमी कंडक्टर म्हणून आपण वापरतो. आणि दुसरं, यामध्ये एनर्जी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ही लोकलाइज तर असतेच, आणि त्याच्यामध्ये काय असतं, त्यामध्ये हाय फ्री चार्ज करंट डेन्सिटी असते. आणि ड्यू टू धिस फ्री चार्ज कॅरियर विच कंबाईन टू गेट व्हॉट लाईट और सिम्पली कंबाईन द लाईट इज इमिटेड. ठीक आहे. सो याच्यामध्ये दोन प्रकारचे टाईप वापरले जातात इलेक्ट्रोल्युमिनिसेंट मध्ये. दॅट इज इलेक्ट्रोल्युमिनिसेंट पॅनल, आणि दुसरं असतं दॅट इज अ हेटेरो जंक्शन. तर आता एक इलेक्ट्रोल्युमिनिसेंट पॅनल मध्ये आपण वापरतो दॅट इज अ फिल्म. ठीक आहे. आणि ही जी फिल्म असते ही फॉस्फरस पार्टिकल याच्यामध्ये वापरले जातात. आणि या फिल्म मध्ये दोन इलेक्ट्रोड आपण किंवा दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये याला काय केलं जातं, प्लेस केलं जातं. ठीक आहे. बट आताचे जे आपण जर बघितले तर याच्यामध्ये आपण जे एलईडी वापरतो. ठीक आहे. सो एलईडी हे फार जास्त प्रमाणामध्ये काय असतं, अटेन्शन आपण त्याकडे देतो, आणि पेड टू द व्हॉट लाईट इमिटिंग डायोड. दॅट इज वाय बिकॉज low power consumption. And but the panel containing of polycrystalline phosphorus where LED are a single crystal device. एलईडी हा सिंगल क्रिस्टल आहे, आणि आपण जे पॅनल वापरतोय तर त्याच्यामध्ये काय तो पॉलिक्रिस्टल आहे. पॉलिक्रिस्टल म्हणजे मल्टिपल. ठीक आहे. आणि दुसरा जो टाईप आहे हेट्रोजंक्शन. हेट्रोजंक्शन मध्ये म्हणजे हा जंक्शन फॉर्म करतो मेटल आणि सेमीकंडक्टर मध्ये, किंवा त्या सेमीकंडक्टर मटेरियलच्या किंवा दोन सेमीकंडक्टर वेगवेगळे असतील त्यांच्यामध्ये जो हेट्रोजंक्शन किंवा जंक्शन क्रिएट त्याला आपण हेट्रोजंक्शन असं म्हणतो. आणि याची इफिशियन्सी कशी आहे, लो आहे. ठीक आहे. नंतर बघा एक मोठा पॉईंट चालू होतो कॉल्ड एज इंजेक्शन लेझर. सो इंजेक्शन लेझर इज नथिंग बट व्हॉट, आपण एलईडी जे वापरतो तर त्याच्यामध्ये फोटॉन हे इमिट होता स्पॉन्टेनियसली. ठीक आहे. बट हे जे पॉसिबल होतं ते स्टिम्युलस लाईट इमिशन मध्ये मुळे होतं विथ अ सुटेबल ऑपरेटिंग कंडिशन. बरोबर. म्हणजे लाईट हे जे इमिट करताय, बरोबर, एलईडी हा स्पॉन्टेनियस लाईट इमिट करतो, बट आपल्याला लेझर पाहिजे. तर लेझरसाठी आपल्याला जे पॉसिबल स्टिम्युलेट लाईट इमिशन होतंय राईट ऑपरेटिंग कंडिशनला, तर ते फक्त आणि फक्त पीएन जंक्शन डायोड थ्रू होतं. म्हणून आपल्याला पीएन जंक्शन डायोड हा ऍज अ लेझर म्हणून आपण वापरू शकतो. ठीक आहे. सो हा जो लेझर असतो याच्यामध्ये एक्साइटेड इलेक्ट्रॉन्स असतात, आणि हे काय करतात, त्यांची एनर्जी लूज करून इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शन करतात, आणि प्रोटॉन ऑफ लाईट इज अनप्रोड्यूस ड्यू टू व्हॉट स्पॉन्टेनियस इमिशन. स्पॉन्टेनियस इमिशन फार सडनली होत असतं, त्यामुळे याच्यामध्ये जी एनर्जी ही काय असते, अनप्रोड्यूस होते ड्यू टू व्हॉट, फोटॉन मध्ये स्पॉन्टेनियस इमिशन मुळे. आणि फोटॉन हे जनरेटेड अलॉंग विथ व्हॉट, इन्सिडेंट फोटॉन. इन्सिडेंट फोटॉन मुळे आपले हे काय करता, cumulative emission of photon जनरेट करतात ड्यू टू स्पॉन्टेनियस इमिशन. आणि ते स्टिम्युलेटेड इमिशन हे इन्सिडेंट होता आणि इमिट करता इन द फॉर्म ऑफ फोटॉन इज ऑलवेज इन फेज. जे इमिटेड फोटॉन असतात हे इन फेज असतात आणि ट्रॅव्हल करतात सेम डायरेक्शन. ठीक आहे. तर याच्यामध्ये स्टिम्युलेटेड इलेक्ट्रॉन हे महत्वाचा पार्ट आहे. स्टिम्युलेटेड फोटॉन नॉट इलेक्ट्रॉन ऍट थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे ज्यावेळेस तुमचं टेम्परेचर ज्यावेळेस इक्वल असते तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अ लोअर एनर्जी स्टेट. लोअर एनर्जी स्टेटला सगळ्यात जास्त असतात, ग्रेटर असतात कम्पेअर टू इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द हायर एनर्जी स्टेट. सो त्याच्यामुळे काय होतं, स्टिम्युलेटेड इमिशन हे इन्व्हर्ट द सिच्युएशन. ओके. हे काय करतं, एक इन्व्हर्ट सिच्युएशन प्रोड्यूस करतात, आणि ड्यू टू दिस इन्व्हर्ट सिच्युएशन आपल्याला काय करायला लागतं, डायोड हा injection as a laser is necessary to fit the sufficient number of minority charge carrier, but minority charge carrier consist of
holes and electron. ठीक आहे. And this holes and electron across the junction is achieved in the form of inversion. ही प्रोसेस कशामुळे होते? इन्व्हर्जन. ही इन्व्हर्टेड जी प्रोसेस होती ती आपल्याला इन्व्हर्जन मुळे होते. ठीक आहे. सो दॅट मीन्स द इलेक्ट्रॉन आर इंजेक्टेड इन पी साइड अँड होल्स आर इंजेक्टेड इन एन साइड. लक्षात असू द्या, पी साइड म्हणजे पॉझिटिव्ह साइड. तर कोण तो इंजेक्ट करतोय? पी साइड इलेक्ट्रॉन आणि एन साइड होल्स इंजेक्ट करतोय. ठीक आहे. तर हे दोन प्रकार याच्यामध्ये लक्षात राहण्यासारखे. ठीक आहे. सो लेझरचे तर आपल्याला माहितच आहे, फार जास्त यूज होतोय. तर याच्यामध्ये किंवा याचा वापर फार जास्त आहे. ह्या एक the junction of laser are a smallest type of laser and their output power much lower than the available from any other type of laser. आणि दुसरं, still the junction laser are practically used in communication field, that is aircraft altimeter. म्हणजे ते आपण हे वापरतो ना लेझर फॉर इंडिकेशन पर्पज और डिटेक्शन पर्पज. ठीक आहे. कारण लॉंग रेंज साठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. पुन्हा बरेचसे लेझर असे आहेत ते की मेडिकल मध्ये सुद्धा वापरतो. त्याच्यामुळं जे अनवॉन्टेड टिश्यू आहेत त्यांची पण आपल्याला जे डेड सेल आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी लेझरचा यूज होतो. अदर मटेरियल हे वापरलं जातं लेझरमध्ये, दॅट इज अ सॉलिड सोल्युशन ऑफ गॅलियम आर्सेनिक इन गॅलियम फॉस्फाइड, देन इंडियम अँड देन सिलिकॉन कार्बाइड. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट इज अ फोटोवोल्टाइक मटेरियल. फोटोवोल्टाइक मटेरियल और फोटोवोल्टाइक सेल और सोलर सेल, जे आपले सोलर पॅनलवर चालतं ना लाईट, त्याला आपण फोटोवोल्टाइक असं म्हणतो. ठीक आहे. आता सोलर सेल मध्ये काय असतं की लाईट ऍब्झॉर्ब करण्याची प्रॉपर्टी असते. हा लाईट ऍब्झॉर्ब करतो इन द फॉर्म ऑफ फोटॉन आणि जनरेट करतो इलेक्ट्रॉन. राईट. आणि हे इलेक्ट्रॉन विथ द हेल्प ऑफ जनरेट होता फोटोवोल्टाइक इफेक्ट मुळे. ठीक आहे. सो याला आपण फोटोवोल्टाइक मटेरियल सुद्धा म्हणतो किंवा पीव्ही मटेरियल सुद्धा म्हणतो. तर याच्यामध्ये दोन प्रकारचे मटेरियल वापरले जाते, एक सिलिकॉन आणि एक थिन फिल्म सेल. ठीक आहे. सो फर्स्ट ग्रुप जो आहे मटेरियलचा, तर याच्यामध्ये वापरला जातो आपण बल्क मटेरियल वापरतो, बट बल्क मटेरियल ऍज अ सिलिकॉन म्हणून वापरतो. दुसरा सेकंड जो ग्रुप आहे त्या सेकंड ग्रुपमध्ये आपण थिन फिल्म वापरतो, बट ह्या थिन फिल्म बनलेल्या असतात इनऑर्गॅनिक लेअर, ऑर्गॅनिक डाईज आणि ऑर्गॅनिक पॉलिमर पासून. आणि थर्ड जो ग्रुप आहे तो आपण वापरतो दॅट इज इन द फॉर्म ऑफ नॅनो क्रिस्टल. नॅनो क्रिस्टल कन्सिस्ट ऑफ क्वांटम डॉट्स, इलेक्ट्रॉन, कन्फाइंड नॅनो पार्टिकल. हे आपण ऍज अ मॅट्रिक्स म्हणून सुद्धा वापरतो. बट सिलिकॉन हा असा एक आणि एकच एलिमेंट आहे की त्याच्यामध्ये दोन्ही प्रॉपर्टी येतात. काय की एक इन्व्हेस्टिंग विथ मीन्स कॉन्फिगरेशन आणि बल्क आणि थिन फिल्म, म्हणजे बल्क आणि थिन फिल्म ह्या दोन्ही कंटेंट ह्या फक्त आणि फक्त सिलिकॉन मध्ये येतात. म्हणून याला आपल्याला सिलिकॉन हा मोस्ट युजेबल फोटो व्होल्टेक पॅनल मध्ये याचा वापर होतो. ठीक आहे. आफ्टर दॅट यामध्ये बल्क टेक्नॉलॉजी याचं दुसरं नाव आहे कॉल्ड ॲज अ वेपर्स. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो इन द फॉर्म ऑफ वेपर बेस्ड मॅन्युफॅक्चरिंग सोलर सेल. ठीक आहे. सो सेल्फ सपोर्टिंग वेपर ऑफ दिस थिकनेस इज अबाउट 180 to 250 मायक्रोमीटर and the mass of absorbing material can be reduces with the help of various film. आता मला सांगा, आपण जर याचं जर मास कमी केलं, ठीक आहे, सो ऑटोमॅटिकली काय होईल, तुमची कॉस्ट पण कमी होईल. बट मास कमी करताय ही वेगवेगळ्या टेक्निकने आपण यांचं मास कमी केलं, जे की वजनाला हलके केले. बरोबर. वजनाला हलके केल्यामुळं काय झालं की यांचं कॉस्ट कमी झाली, पण यांच्यामध्ये यांनी काय केलं, इफिशियन्सी वाढवली. इफिशियन्सी वाढवली म्हणजे कार्यक्षमता वाढवली, म्हणजे जेणेकरून जे आपले सोलर पॅनल आहे ते प्रॉपर वर्क करतील. ठीक आहे. ऑर्गॅनिक सोलर सेल आणि पॉलिमर सोलर सेल हे काय बिल्ड युझिंग दिस थिन फिल्म दॅट इज टिपिकली 100 नॅनोमीटर आणि ऑर्गॅनिक सेमीकंडक्टर. बघ, ठीक आहे, 100 नॅनोमीटर पर्यंत आपण याची थिकनेस कमी केली, ऑर्गॅनिक सोलर सेल आणि पॉलिमर सोलर सेल. बट ह्या सोलर सेलला ऑर्गॅनिक मटेरियल दोन प्रकारचे वापरले जातात, एक मेकॅनिकल फ्लेक्झिबिलिटी ऍट हाय अँड देन सेकंड इज दॅट इज अ डिस्पोसिबिलिटी इज गुड. म्हणजे जे आपण ऑर्गॅनिक मटेरियल वापरतोय सोलर याच्यामध्ये, तर त्याची थिकनेस तुम्ही 100 नॅनोमीटर जरी केली पण त्याची मेकॅनिकल फ्लेक्झिबिलिटी चांगली आहे. त्यानंतर डिस्पोजिबिलिटी म्हणजे आपण त्याला पूर्णपणे काय करू शकतो, नष्ट सुद्धा करू शकतो. ठीक आहे. आफ्टर दॅट ऍक्टिव्ह रिजन मध्ये ज्यावेळेस असतो त्यावेळेस ऑर्गॅनिक
सोलार सेल हा डिफरंट दोन मटेरियलने बनलेला असतो. फर्स्ट वन इज इलेक्ट्रॉन डोनर मटेरियल अँड सेकंड वन इज इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. बघा दोन रिजन आहे ऍक्टिव्ह रिजन मध्ये सुद्धा याचे ऑर्गॅनिक सेलचे. तर दोन मटेरियल म्हणजे एक इलेक्ट्रॉन डोनर म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ना एन टाईप आणि पी टाईप असे दोन प्रकार पडत आहे. ठीक आहे. मग ज्यावेळेस इन्सिडेंट लाईट हे फोटॉन कन्वर्ट करतो इन द फॉर्म इलेक्ट्रॉन होल पेअर, राईट. तर याच्यामध्ये डोनर मटेरियल असतं आणि इट चेंज रिमेन्स द बाउंड टू फॉर्म व्हॉट एक्सायटन. ठीक आहे. सो डोनर मटेरियलमुळे तो एक्सायटन फॉर्म मध्ये बॉन्ड करतो आणि इलेक्ट्रॉन होल पेअर ही सेपरेट केलं जाते ड्यू टू डिफ्युजेस टुवर्ड्स द इंटरफरन्स ऑफ डोनर अँड ऍक्सेप्टर. कारण पी टाईप आणि एन टाईप आपण म्हणतो त्याला. ठीक आहे. अँड दिस टेन्स टू लिमिट द इफिशियन्सी ऑफ सच डिव्हाइस टू अ लोअर व्हॅल्यू. याच्यामुळे तुमची इफिशियन्सी पण काय होते, कमी होते. नेक्स्ट पॉइंट दिलाय बघा, सिलिकॉन थिन फिल्म. सिलिकॉन थिन फिल्म मध्ये याला केमिकल वेपर डिपॉझिशन वापरलं जातं दोन गॅसेस मध्ये. तर दोन ऍक्च्युली सिलिकॉन थिन फिल्म ही डिपॉझिशन आहे केमिकल वेपरची. त्याच्यामध्ये दोन गॅसेस वापरले जातात, एक सिलाइन्स गॅस आणि दुसरा हायड्रोजन गॅस. ठीक आहे. ह्या प्रोसेसमध्ये डिपॉझिशनचे पॅरामीटर दिले 3 पॅरामीटर आहे. दॅट इज अमॉर्फस सिलिकॉन, प्रोटो क्रिस्टलाइन सिलिकॉन, नंतर नॅनो क्रिस्टलाइन सिलिकॉन, त्यालाच आपण म्हणतो मायक्रो क्रिस्टलाइन सिलिकॉन. फॉस्फरस सिलिकॉन याच्यामध्ये हायर बँड टिपिकली असतो 1.7 इलेक्ट्रिकल व्होल्ट आणि कम्पेअर्ड टू वॉट क्रिस्टलाइन सिलिकॉन बँड म्हणजे जो सेकंड जो पार्ट आहे त्याच्यापेक्षा हा 1.7 म्हणजे हा जास्त आहे. आफ्टर दॅट अमॉर्फस सिलिकॉन हा काय करतो, ऍब्झॉर्ब करतो व्हिजिबल पोर्शन आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा स्ट्रॉंग इन इन्फ्रारेड रिजन म्हणजे जे आपण ह्युमन स्पेक्ट्रम जे म्हणतो जे की हाय असतं, राईट. तर त्या पद्धतीमध्ये अमॉर्फस सिलिकॉन ऍब्झॉर्ब करतो व्हिजिबल पोर्शन आणि हा व्हिजिबल पोर्शन स्ट्रॉंगर असतो इन्फ्रारेड पेक्षा सुद्धा. सेकंड पार्ट जो आहे दिलेला आहे तुम्हाला दॅट इज अ प्रो क्रिस्टलाइन सिलिकॉन. आता हा स्मॉल पर्सेंटेज ऑफ नॅनो क्रिस्टलाइन सिलिकॉन आहे. देन याचं जे हाय आउटपुट व्होल्टेज फ्रॉम व्हॉट सोलर सेल सोलर सेल पेक्षा हा चांगल्या प्रकारे काम करतो प्रो क्रिस्टलाइन सिलिकॉन. देन नॅनो क्रिस्टलाइन सोलर सेल हा फारच थिन असतो. नॅनो म्हणलं 10⁻⁹. ठीक आहे. सो थिन असल्यामुळं ऍब्झॉर्बिंग मटेरियल आणि त्याचा एरिया हा काय करतो, इन्क्रीज करतो फॉर लाईट ऑब्झर्वेशन. कमी असल्यामुळं नॅनो क्रिस्टलाइन सोलर आहे म्हणजेच काय एरिया याचा काय होतोय, वाढतोय. म्हणजे ऍब्झॉर्प्शन जी लाईटची कॅपेबिलिटी आहे ऍब्झॉर्ब करण्याची ही जास्त असते. जरी साईज कमी असली बट तुमचे नंबर ऑफ क्रिस्टल काय त्याच्यामध्ये जास्त आले ना. ठीक आहे. सो दॅट त्यानंतर एक कॉन्सेंट्रिक फोटोव्होल्टेक. आता कॉन्सेंट्रिक फोटोव्होल्टेक म्हणजे त्याला सीपी सुद्धा म्हणतात, राईट. हा एक लार्ज एरिया लेन्स असतो किंवा मिरर असतो जो की सनलाईट काय करतो एका ठिकाणी जमा करतो आणि हा 100 टाइम्स लाईट ऑफ फोकस ऑफ सोलर सेल ऍज कम्पेअर्ड टू द क्रिस्टलाइन सिलिकॉन पॅनल. म्हणजे कॉन्सन्ट्रेटिंग फोटोव्होल्टेक सेल म्हणजे याच्यामध्ये तुम्ही मिरर किंवा लेन्स अशा प्रकारचा वापरलेला आहे की तो फार जास्त प्रमाणात काय करतो, एका ठिकाणी पूर्ण प्रकारचे जे लाईट आहे ते एका ठिकाणी काय करतो, कॉन्सन्ट्रेट करायचं काम करतो. त्याच्यामुळं हा सोलर सेलपेक्षा पण किंवा क्रिस्टलाइन सिलिकॉन पॅनलपेक्षा पण काय फार ऍक्टिव्ह आहे. तर प्रॅक्टिकली याची कॉन्सन्ट्रेशन 400 to 100 सन्स ऑन द सोलर सेल विथ हेल्प द लेन्स ऑफ मिरर. बघा या लेन्समुळं आणि मिररमुळं काय होतं, 400 ते 100 सन्स ची जी सोलर सेल्स ची जेवढी एनर्जी राहील ती तुम्हाला एका लेन्समुळे एवढी मिळते. पण हा लेन्स सुद्धा कॉस्टली असणार. ठीक आहे. सो मेन ऍडव्हान्टेज ऑफ सीपीव्ही म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन फोटोव्होल्टाईक सेल इज व्हॉट इट इज एक्सपेन्सिव्ह सेमीकंडक्टर मटेरियल इज रिड्युस्ड. दुसरा ऍडव्हान्टेज काय आहे की कॉन्सन्ट्रेशन ऑफ सनलाईट इज इफिशियन्सी सो द परफॉर्मन्स ऑफ सोलर सेल इज इम्प्रूव्ह. ऑटोमॅटिकली जास्त एनर्जी मिळते म्हणजे परफॉर्मन्स वाढणारच. मेन लिमिटेशन काय आहे की ही फार एक्सपेन्सिव्ह आहे. ठीक आहे. सो याला कूलिंग करणं किंवा ट्रॅकिंग, फोकसिंग अँड कूलिंग ह्या ज्या मेथड आहे ह्या थोड्याशा काय हेक्टिक आहे. कारण एवढा मोठा लेन्स आहे त्याला कॉन्सन्ट्रेशन साठी पण सुद्धा प्रॉब्लेम येईल. नंतर त्याला थंड पण करावं लागणार. 400 ते 100 सन्सची एवढी सारखी एनर्जी प्रोड्यूस करतोय तर त्याला तो एक ड्रॉबॅक राहील. नंतर कमर्शियल सोलार पॉवर स्टेशन युजेस सीपीव्ही. कमर्शियल म्हणजे जे काही मोठे
पॅनल्स वगैरे असतील त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन फोटोव्होल्टेक सेल, कारण एक्सपेन्सिव्ह आहे तो, ठीक आहे, असं कॉमन पीपल घेऊ शकणार नाही. नंतर बघा फ्लेक्झिबल आणि व्हेरिएबल अँटिना. व्हेरिएबल अँटिना, आता अँटिना पण आपण बघतो बघा आपल्या घरी, आता डिश टीव्ही वगैरे लावतो आपण, बरोबर, तर तो काय, त्याची जर पोझिशन चेंज झाली तर ऑटोमॅटिकली काय होतं, आपले सगळे सिग्नल लॉस होतात. बट तुम्ही पोझिशन व्यवस्थित मेंटेन ठेवली किंवा नंतरला तुम्ही ज्यावेळेस शिफ्ट करताय त्याला, तर तुम्ही पोझिशन पुन्हा व्यवस्थित प्रॉपर लावली तर तुम्ही हँडी ना ते कुठं पण आपण घेऊन जाऊ शकतो. पण आता जर आपण केबल टीव्ही वगैरे बघितल्या तर केबल टीव्हीचं सगळ्याच ठिकाणी गावाकडच्या साईडला केबल टीव्ही किंवा केबल प्रोव्हाइड नाही, तर सो आपण यूज करू शकतो डिश टीव्ही वगैरे, ठीक आहे. सो त्याला आपण फ्लेक्झिबल आणि व्हेरिएबल अँटिना असं म्हणतो बघा. सो याच्यामध्ये बघा काही इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स दिलेले आहे एफ आणि डब्ल्यू अँटिना. सो एक कॉम्पॅक्टनेस म्हणजे कुठेही घेऊन जाऊ शकतो, नंतर कॉम्पॅक्टनेस म्हणजे साईजला कमी, नंतर रिकॉन्फिगरेबिलिटी म्हणजेच पुन्हा तुम्ही त्याला जोडू शकता, फ्लेक्झिबल आहे, नंतर ड्युरेबिलिटी म्हणजे जास्त दिवस टिकू शकतो. फॅब्रिकेशन प्रोसेसमध्ये एफ आणि डब्ल्यू अँटिना हा डिफिकल्ट आहे फ्रॉम कन्व्हेन्शनल मेथड, आणि बट व्हेरिएबल अँड फ्लेक्झिबल म्हणजे फॅब्रिक प्रोसेसमध्ये हे डिफिकल्ट जातं. बट व्हेरिएबल अँड फ्लेक्झिबल वायरलेस सिस्टम जे आपण वापरतो, राईट, तर याच्यामध्ये हाय पोटेन्शियल आहे आणि व्हरायटी ऑफ फील्ड आहे, ठीक आहे. सो द डेव्हलपमेंट ऑफ फ्लेक्झिबल अँटिना इज व्हेरी इम्पॉर्टंट एरिया टू बी वॉट ॲड्रेस्ड. आपण कुठंही त्याला सिम्पली माउंट करू शकतो, आणि हा एक चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट आहे फ्लेक्झिबल आणि व्हेरिएबल अँटिना, जे की कुठलाही याच्यामध्ये एरियामध्ये आपण आपला डेटा काय करू शकतो, कॅप्चर करू शकतो, ठीक आहे. सो याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ कन्व्हेन्शनल अँटिना बेस्ड असतो विथ रिजिड सबस्ट्रेट. सो आपल्याला काही पॉइंट दिले बघा. While designing F and W antenna, we need to add a new application specific requirement to the what pre-existing requirement of conventional antenna. म्हणजे ज्या पहिल्या अँटिना मध्ये जे फीचर होते ते तुम्हाला हे फीचर याच्यामध्ये तर राहिलेच पाहिजे, पण यापेक्षा पण जुन्या फीचर पेक्षा पण जास्त फीचर तुम्ही त्यात ऍड केले पाहिजे, कारण तेव्हाच लोक घेणार आहे, बरोबर. नंतर सम ऍडिशनल रिक्वायरमेंट काय आहे की मटेरियल शुड बी बायो कॉम्पॅटिबल. बायो कॉम्पॅटिबल म्हणजे जे आपल्या याच्यासोबत ते काय असलं पाहिजे, इन्व्हायरमेंट सोबत ते मॅच झालं पाहिजे, नाहीतर सिम्पली आपण लावलं नंतर पावसाळा झाल्यानंतर ते गंजलं तर हे असं आपल्याला चालणार नाही. दुसरं ड्युरेबिलिटी त्याची चांगली पाहिजे. दुसरं एक की मटेरियल शुड बी कम्प्लिटली कम्प्लाय विथ द हेल्दी अँड सेफ्टी रिक्वायरमेंट, की ते जे मटेरियल आपण वापरतोय ते आपल्या शरीरासाठी किंवा एन्व्हायरमेंटसाठी सुद्धा हे कसं पाहिजे, सेफ पाहिजे. जनरल डिझाईन दिली बघा प्रोसिजर, तर याच्यामध्ये तुम्हाला एफ आणि डब्ल्यू अँटिनाचं प्रोसिजर दिले बघा. मटेरियल सिलेक्शन कुठल्या प्रकारे असलं पाहिजे, प्रॉपर्टी ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स काय पाहिजे, अँटिनाची डिझाईन, नंतर फॅब्रिकेशन, नंतर अँटिनाची मेजरमेंट कुठपर्यंत आपण त्याला त्याचा कुठल्या इंटेन्सिटीचे आपण सिग्नल त्याच्यावर रिसिव्ह करू शकतो, ठीक आहे. सो याच्यामध्ये फर्स्ट स्टेप टू सिलेक्ट द मटेरियल फॉर बोथ कंडक्टिव्ह अँड सबस्ट्रेक्टिव्ह मटेरियल. नेक्स्ट स्टेप आपण बघतो की काय, त्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला कुठल्या प्रकारचे, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, देन कंडक्टिव्ह मटेरियल, परमियाबिलिटी, देन डायइलेक्ट्रिक मटेरियल, ही एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्या पद्धतीने आपण ती चेक केली पाहिजे. थर्ड स्टेप जी आहे अँटिनाची डिझाईन. अँटिनाची डिझाईन ही एफ किंवा डब्ल्यू या स्ट्रक्चरमध्ये डिझाईन केलेली आहे, राईट, बाय ऑप्टिमाइज बाय सिम्युलेशन. सिम्युलेशन म्हणजे ते एक्झिक्युशनसाठी आपल्याला सोपं पडेल म्हणून त्यांचा शेप हा सुद्धा महत्वाचा आहे. फोर्थ स्टेप आहे अँटिनाचा, दॅट इज कॉल्ड ॲज फॅब्रिकेशन. फॅब्रिकेशन मेथड विच सिलेक्ट द व्हॉट अँटिना टोपोलॉजी अँड मटेरियल विच इज यूज टू डिझाईन इन प्रोसेस. म्हणजे एक टोपोलॉजी आणि दुसरा डिझाईन प्रोसेस, या दोघांमध्ये फॅब्रिकेशन येतं. आणि अँटिना मेजरमेंट म्हणजेच इट इज टेस्टेड विथ द हेल्प ऑफ कॅरिंग अ स्पेसिफिक मेजरमेंट, म्हणजे तुम्हाला सिग्नल प्रॉपर मिळत आहे की नाही, ठीक आहे. सो अशा प्रकारे याच्यामध्ये मटेरियल सिलेक्शन आता हे दिलेलं आहे बघा. मटेरियल सिलेक्शन मध्ये फ्लेक्झिबिलिटी, इफिशियन्सी आणि वेट आणि रिप्रोडक्टिबिलिटी ही एक महत्वाची पॅरामीटर आहे ॲज अ डायइलेक्ट्रिक मटेरियल आपण जे वापरतो. सो हे महत्वाचे आहे, ठीक आहे. आफ्टर दॅट डायइलेक्ट्रिक मटेरियल इज चोजन इन द फॉर्म ऑफ व्हॉट एफ अँड डब्ल्यू अँटिना which shows regarding of impedance, bandwidth,
देन रेडिएशन इफिशियन्सी आणि गेन हे जे आहे हे प्रॉपर प्युअर इलेक्ट्रॉनिक्स टर्म आहे. ठीक आहे. सो हे तुम्हाला फक्त theoretical साठीच तुम्हाला बघावं लागणार. ठीक आहे. हे वाढलं पाहिजे किंवा मेंटेन राहिलं पाहिजे यासाठी मटेरियल सिलेक्शन महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यामध्ये इफिशियन्सी देन परमिएबिलिटी अँड देन गेन हे कंटेंट कामाचे. काही टाईप सुद्धा दिलेले कंडक्टिव्ह मटेरियल आणि डायइलेक्ट्रिक मटेरियल. ठीक आहे. सो हे आपण आता क्लासिफिकेशन बघूया याचं फर्स्ट की दोन टाईप पडतात एफ आणि डब्ल्यू अँटेनाचे, एक कंडक्टिव्ह मटेरियल आणि एक डायइलेक्ट्रिक मटेरियल. तर कंडक्टिव्हचे तीन, एक प्युअर मटेरियल, मेटल प्लेट टेक्सटाईल, देन कंडक्टिव्ह इंक. आणि डायइलेक्ट्रिक मटेरियलचे तीन टाईप, पीसीबी सबस्ट्रेट म्हणजे सॉफ्ट पीसीबी, नंतर टेक्सटाईल इन क्लोथिंग आणि नंतर अदर पेपर फोम ETC. ठीक आहे. सो कंडक्टिव्ह मटेरियल देन सबस्ट्रक्टिव्ह मटेरियल राईट. सो हे अदर मटेरियल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. सो विल स्टॉप हिअर. थँक्यू.